पाटील यांनी कोल्हापुरामध्ये आज आपला मतदानाचा हक्क बजावला। यावेळी कोल्हापुरासह पश्चिम महाराष्ट्रात भगवा फडकणार आणि देशात मोदी सरकारच येणार असा विश्वास महसूल मंत्र्यांनी व्यक्त केला। मतदान केंद्रावर आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याशी संवाद साधला आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी। राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील देखील मतदानासाठी कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत। आपण बघतोय सपत्नीक खरं तर दादा दाखल आहेत, सहकुटुंब आहेत आणि कायम याच तपोवन मैदानावर खरं तर दादांचं मतदान असतं आणि आज देखील दादा सकाळचे आता जवळपास 10:30 वाजलेले आहेत आणि 10:30 वाजता दादा दाखल झालेले आहेत। 2014 साली देखील याच मतदान केंद्रावर खरं तर दादांनी मतदान केलं होतं आणि त्यानंतर दादा हे मंत्री झाले, राज्याचे महसूल मंत्री आणि आज देखील आपण बघतोय या ठिकाणी दादा हे दाखल झालेले आहेत सहकुटुंब आणि काही वेळातच ते आता मतदानाचा हक्क देखील बजावणार आहेत। दादा काय पहिली प्रतिक्रिया, आता मतदान थोड्याच वेळात तुम्ही करणार बजावणार? सर्वदूर लोकांचा प्रचंड उत्साह आहे। 7 वाजता केव्हा एकदा मतदान सुरू होतं याची वाट पाहत अनेक मतदान केंद्रावर लोक थांबले होते आणि हा उत्साह जो आहे तो सगळा मोदींना पूरक असा उत्साह आहे। याचं कारण लोकांमध्ये गेल्या 5 वर्षातल्या मोदींच्या कामामुळे एक जे समाधान आहे ते समाधानात मतदानामध्ये रिफ्लेक्ट होणार आहे, मतदानामध्ये एका अर्थाने व्यक्त होणार आहे। आणि आता आज काय मतदारांना आवाहन कराल, उन्हाच्या वेळा बाहेर पडावं मतदारांनी? नाही, मतदारांना मी असं आवाहन करेल की कुठल्या वेळेला निघायचं हा त्याने ठरवण्याचा विषय आहे, पण मतदान प्रत्येकाने केलंच पाहिजे। माझ्याबरोबर माझ्या ताफ्यातल्या प्रत्येक माणसाला हा आम्ही आग्रह धरलेला आहे की माझ्याबरोबर उशिरा जॉईन हो, पण तुझं मतदान करून तो आलं पाहिजे। ऊन आहे तर थोडं सकाळी लवकर बाहेर पडलेले लोक, ऊन आहे तर थोडं उशिरा बाहेर पडतील। 6 वाजेपर्यंत मतदान आहे। 6ला सुद्धा मतदान केंद्रावर जो असतो त्या लास्ट मॅनला टोकन मिळतं आणि त्यामुळे मतदान सगळ्यांनी पार। शेवटचा प्रश्न दादा, कोल्हापूरवर भगवा फडकणार आणि वरती नरेंद्र मोदींचं परत सरकार येणार? कोल्हापूरवर भगवा फडकणार, पश्चिम महाराष्ट्रावर भगवा फडकणार आणि केंद्रामध्ये मोदींचं सरकार येणार। धन्यवाद दादा, न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल। आपण बघितलं खरं तर दादांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे की पश्चिम महाराष्ट्रावर ही भगवा फडकणार आणि नरेंद्र मोदींचंच सरकार पुन्हा येणार। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदर्यसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। चंद्रकांत पाटील एक्सक्लुझिव्हली